जय शिवराय मित्रांनो शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो 30 ऑक्टोबर 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील नुकसानग्रस्त झालेल्या, बाधित झालेल्या किंवा कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रक्रिया राज्यामध्ये या कर्जमाफीसाठी पार पाडल्या जात आहेत। मित्रांनो याच्यामधील एका प्रक्रियेबद्दल आपण यापूर्वी सुद्धा माहिती घेतली होती की ज्याच्यामध्ये यवतमाळ असेल किंवा पुणे असेल, सांगली, सातारा, कोल्हापूर असेल, अहिल्यानगर असेल, या जिल्ह्यामध्ये जे काही मध्यवर्ती सहकारी बँक आहेत अशा बँकांचे जे काही सोसायटीच्या अंतर्गत शेतकरी, कर्जदार शेतकरी आहेत यांची माहिती गोळा करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली होती। मित्रांनो याच्यासाठी 20 जानेवारी 2026 रोजी आपण पाहिलं होतं की सहकार आयुक्तांच्या माध्यमातून एक पत्रक काढून जी काही आपली अग्रणी बँक आहे या अग्रणी बँकेला सर्व बँकांकडून राज्यातील थकबाकीदार शेतकरी आणि जे काही चालू कर्जदार शेतकरी यांची माहिती गोळा करण्यासाठीचे निर्देश दिलेले होते। आणि याच पार्श्वभूमीवरती आता सर्व बँकांना, जे काही मध्यवर्ती सहकारी बँक आहेत अशा सर्व बँकांना शेतकऱ्यांची, ज्याच्यामध्ये थकीत कर्जदार शेतकरी हा विषय समजून घ्या। बऱ्याच जणांचा याच्यात गैरसमज होतोय की नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी काय पाप केले वगैरे वगैरे। याच्यामध्ये जे काही शेतकरी थकीत आहेत, गेल्या 3 ते 4 वर्षापासून ज्या शेतकऱ्यांची कर्ज थकीत आहेत, याचबरोबर जे शेतकरी नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड करत आहेत, अशा दोन्ही शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे निर्देश दिलेले आहेत। एक महाआयटीच्या माध्यमातून एक पोर्टल विकसित केले जाते ज्याच्यामध्ये ॲग्रीस्टॅक आणि आधार या दोन्ही बाबींचा समावेश करून या शेतकऱ्यांची माहिती त्याच्यामध्ये फीड केली जाणार आहे की पूर्वी या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळालेली आहे का, त्या शेतकऱ्याचं उत्पन्न काय, ॲग्रीस्टॅक नुसार त्या शेतकऱ्याची जमीन किती, ई-पीक पाहणीला त्याच्या नोंदी कशाच्या लागतात, या सर्व बाबींचा त्याच्या माध्यमातून अभ्यास केला जाणार आहे। आणि याच्याचमुळे शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यासाठीचे निर्देश याच्या माध्यमातून दिलेले आहेत। लवकरात लवकर शेतकऱ्यांनी आपल्या ज्या सोसायटीकडून आपण कर्ज घेतलेलं आहे त्या सोसायटीकडे आपल्या सेव्हिंग अकाउंटची माहिती, आपला फार्मर आयडी, आपला आधार नंबर आणि इतर जे काही चालू बँकेचं जे सेव्हिंग आधार संलग्न बँक खातं आहे त्याचं पासबुकची कॉपी वगैरे अशी कागदपत्र या ठिकाणी जमा करायचे। ही जमा केलेली कागदपत्र, ही जमा केलेली माहिती आणि शेतकऱ्यांच्या कर्जांची माहिती ही सोसायटीच्या माध्यमातून मध्यवर्ती बँकेला दिली जाणार आहे, बँकेच्या माध्यमातून ती अग्रणी बँकेकडे दिली जाणार आहे आणि अग्रणी बँकेच्या माध्यमातून सहकार विभागाला दिली जाणार आहे, सहकार विभागाकडून ती माहितीला दिली जाणार आहे। आणि याच्यानंतर त्याच्यामध्ये फिल्ट्रेशन करून पुढे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोण कर्जमाफीसाठी पात्र असणार आहे किंवा कोणाची कर्जमाफी केली जाणार आहे हे या ठिकाणी निश्चित केलं जाणार आहे। आता मित्रांनो याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो पॉइंट आहे, कर्जमाफी शेतकऱ्याला न मिळण्यासाठी अडसर ठरणार आहे तो म्हणजे फार्मर आयडी। अद्याप जर तुम्ही फार्मर आयडी बनवलेला नसेल तर फार्मर आयडी बनवून घ्या। ई-पीक पाहणी केलेली नसेल, सहायकाच्या माध्यमातून ई-पीक पाहणी करून घ्या, जेणेकरून तुमच्या पिकाच्या नोंदी, तुमच्या जमिनीची माहिती आणि तुमच्या कर्जाची माहिती हे सर्व संलग्नीकरण झाल्यानंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। आपल्या जवळची जी काही सोसायटी असेल, ज्या सोसायटीच्या माध्यमातून आपण कर्ज घेतलेले त्या सोसायटीकडे आपली कागदपत्र किंवा आपल्या संदर्भातील माहिती जी काही मागितली जात असेल ती देण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो गेल्या 3 महिन्यापासून हे माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे आणि याच्यामध्ये आता वारंवार आव्हान करून सुद्धा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची माहिती येत नसल्यामुळे पुन्हा एकदा याच्यामध्ये माहिती गोळा करण्यासाठीचे निर्देश देण्यात आलेले आहेत। उर्वरित शेतकऱ्यांची माहिती गोळा करून लवकरात लवकर या पोर्टलला माहिती अपलोड करण्याचं काम सुरू। आता कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यासाठीच्या प्रक्रिया सुद्धा सोसायटीच्या माध्यमातून पूर्ण होण्याच्या तयारीत आहे। अशा परिस्थितीमध्ये राज्यातील बरेच सारे जिल्हे आणखीन सुद्धा माहिती गोळा करण्यामध्ये पाठीमागे आहे। त्याच्यामुळे आता हे पुन्हा एकदा ड्राईव्ह रन केलेला आहे आणि शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यासाठी सांगितलेले आहे। आता याच्या माध्यमातून कोण शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होईल, कोणाकोणाची कर्जमाफी होणार आहे हे सर्व लवकरच निश्चित होईल आणि याच्या संदर्भातील जे काही अपडेट येतील ते अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।